जय जय रामकृष्ण हरी. सुजन हो, हरिपाठाच्या जवळपास प्रत्येक अभंगात हरिनामाचा उच्चार माऊलींनी अगदी खोबीने समाविष्ट केला आहे. म्हणून हरिपाठ म्हणताना अनायासे नामस्मरणाचा लाभही पाठकाला होतोच. याच कारणाने दैनंदिन व्यवहारात कितीही व्यस्तता असली तरी या पाठावर श्रद्धा असणारी मंडळी बाकी काही साधन उपासना करता आली नाही तरी दिवसाकाठी एक वेळा आवडीने हरिपाठ म्हणतातच. संध्यावंदन करणारा सज्जन साधक ज्याप्रमाणे संध्या कर्म करीत रहित राहू शकत नाही, तद्वत नैष्ठिक वारकरी नामधारक हरिपाठ म्हटल्याखेरीज राहत नाही. अशाच साधकांच्या हाती पुढचा अभंग देताना माऊली गातात, त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिवीण मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही त्या आकार, जेथोनी चराचर हरिसी भजे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मोनी पुण्य होय. समस्त दृश्य जगत त्रिगुणात्मक आहे. म्हणजेच सत्व रज तम या 3 मूलभूत गुणांपासूनच सृष्टीची निर्मिती झाली आहे. म्हणूनच या गुणांपासून निर्माण झालेल्या या विश्वाला उत्पत्ती, स्थिती आणि विनाशाच्या प्रक्रियेतून वारंवार जावं लागतं. ज्ञानेश्वरीच्या एका ओवीत माऊली म्हणतात, उपजे ते नासे, नाशिले ते पुनरपि दिसे, ऐसे घटिका यंत्र परिभ्रमे गा. अशा या नित्य परिवर्तनीय अशाश्वत विश्वात निर्गुण निराकार ईश्वराची अव्यक्त उपस्थिती हेच सत्य आहे. मोठ्या सायासातून निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट केव्हा ना केव्हा विलयाला जाणार हे जाणून सारासार विचार करून केवळ हरिनामाचा आश्रय घेऊन मनुष्यानी अंतर्यामी स्थिर असावं. ही व्यक्त सगुण सृष्टी जिथून उत्पन्न झाली त्या निर्गुण निराकार सच्चित आनंद त्रिगुणातीत परमात्म्याचं चिंतन, त्याचा शोध घेणं हाच या मायामय जगात मानवाच्या अंतिम कल्याणाचा राजमार्ग आहे. अगदी भौतिक विज्ञान शास्त्रही ज्याला अणु म्हणून ओळखतं त्या अणुचा अभ्यासही मानवाला त्या एकमेव सूक्ष्म तत्वापाशीच घेऊन जात नाही का? म्हणजेच पुरातन अध्यात्मशास्त्र असो किंवा आधुनिक भौतिक विज्ञान असो, अंतिमतः परमसत्याचा शोध किंवा त्याचं ज्ञान करून घेणं हेच सामायिक ध्येय बाळगतं. हेच परमतत्व संतांच्या म्हणण्याप्रमाणे भगवंताचं नाम घेतल्याने अनुभवाला येतं. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझ्या अनंत जन्मांच्या पुण्याईच्या संचितामुळं माझ्या ध्यानी मनी भगवंताचं रामकृष्ण हरी हे पवित्र नाम अखंड वास करून आहे. संतांप्रमाणे ध्यानी मनी म्हणजेच जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3ही अवस्था नामानी व्यापून जाण्यासाठी नाम घेताना ईश्वराचं जाणीवपूर्वक स्मरण ठेवणंही आवश्यक आहे. याचा अर्थ आपण ज्याचं नाम घेतो आहोत त्याच्या अस्तित्वावर निसंशय विश्वास दृढ असायला हवा. बऱ्याच वेळा नाम घेतलं जातं तेव्हा असं विश्वासपूर्वक स्मरण घडत नाही आणि स्मरण झालं तर श्रद्धापूर्वक नाम उच्चारलं जातच असं नाही. यासाठीच पुन्हा पुन्हा रामकृष्ण हरी या मंत्राचा उच्चार आवडीनं करा असं माऊली सांगतात. या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी मनाला गुंतू देऊ नका. जय जय रामकृष्ण हरी.